विधान परिषद चुनाव पर बोलते हुए ठाकरे गुट के नेता सांसद संजय राउत ने सत्ताधारियों पर हमला बोला। उन्होंने कहा, लोकसभा चुनाव के नतीजों को देखें तो महागठबंधन पूरी तरह फेल हो गया है। राज्य में अगर घोड़ा बाजार को रोकना है तो महागठबंधन को अपना उम्मीदवार वापस ले लेना चाहिए। वर्ली हिट एंड रन मामले में उन्होंने सरकार पर आरोपियों को बचाने का भी गंभीर आरोप लगाया। क्रॉस वोटिंगची भीती सगळ्यांनाच असते। विधान परिषद निवडणुकीमध्ये विशेषतः राज्यसभेच्या वेळेला खुलं मतदान असतं, प्रतोदला दाखवून मतदान करावं लागतं। विधान परिषदेचे मतदान अशा प्रकारे व्हावं, घोडेबाजार थांबवण्यासाठी ही आमची भूमिका कायम राहील। आता महाराष्ट्रात ज्या निवडणुका आहेत, महाविकास आघाडीतर्फे आमचे 3 उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव काँग्रेसच्या, शेका पक्षाचे भाई जयंतराव पाटील आणि शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर। आणि आम्हाला खात्री अशी आहे की आम्ही 3ही जागा जिंकून आणू। आता मग शिंदेंचा गट, अजित पवारांचा गट किंवा देवेंद्र फडणवीसांचा गट यांनी त्यांच्या जागा सांभाळाव्यात। निवडणूक होणार हे नक्की आहे व झालेलं आहे। आता कोण पडतंय आणि कोणाला क्रॉस वोटिंगची भीती आहे ते त्यांना आपल्याला आपापल्या आमदार त्यांना सांभाळावे लागतात अलीकडच्या काळामध्ये। पण क्रॉस वोटिंग होण्याची भीती सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे सत्ताधारी पक्षाला। लोकसभा निवडणुकीचे जे निकाल लागलेले आहेत ते पाहता महायुती म्हणून जो काय प्रकार आहे तो पूर्णपणे पराभूत झाल्यामुळे अनेक आमदारांना आपल्या भविष्याची चिंता वाटते। आणि अशा परिस्थितीत कोणते आमदार काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही। आम्ही नक्कीच आमच्या आमदारांच्या सोबत आहोत, आमचे आमदार आमच्या सोबत आहेत। मग काँग्रेसचे असतील, माननीय शरद पवार साहेबांबरोबर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील आणि शिवसेनेचे असतील। आम्हाला क्रॉस वोटिंगची भीती अजिबात नाही।